नमस्कार मित्रांनो. आता ह्या जनावरांना टाकले खायला सगळ्यांना. इकडे ह्यांना टाकले. ह्याच्यातलं फक्त हरणे ना, हरण्याला चरायला बांधले, तर बाकी सगळ्यांना खायला टाकलं होतं. इकडे हे खातात. तर ही गावरान जनावरं घरी येत ना, लयच खायला लागतं रे बाबा ह्यांना. नुसतं टाकूनच परेशान होते. ह्यांना आज पोटभर टाकायचं नाही, पप्पा चरायला घेऊन जाणार आहेत ना, तर त्याच्यामुळे सकाळी ह्यांना थोडं थोडं टाकले. त्यांनी चरायला सोडायला उशीर होईल ना. ए राणी, ए वृंदा वृंदा, ते बघा ही गवळ आहे ना, ह्याला सगळे मारतात, त्याच्यामुळे त्याला वेगळं कॅरेट ठेवलं होतं. परत वृंदा गेलीच तिकडं. बाकी गंगेला ठेवलं इकडे कॅरेटमध्ये वेगळं. वृंदा हायको, ए वृंदे. नवीन जनावर जरा गरीब आहे, त्याच्यातली काबरी मारी ती बरं का, तर बाकीचे आहेत गरीब. ह्यांना थोडंच हे तर खायला टाकले, एवढूशेने ह्यांना काहीच होणार नाही. पण सकाळ सकाळी खाऊ द्या, सोडायला थोडा उशीर आहे त्यांना. म्हणजे 11 वाजता सोडते ना पप्पा. आता वाजलेत 10, पावणे 10 वाजलेत. 11 वाजता सोडते त्यांना चरायला. मग तोपर्यंत थोडं खातील. म्हणजे इथं खाल्लं ना की चरायला गेले ना की लगेच पाणी पितात. मग तर असं ह्यांना मगाच टाकलं होतं. बैलांचं तर खायचं होत आलं. आणखीन कुट्टी शिल्लक आहे, आपल्या कुट्टी मिशन पुढं ना कुट्टी शिल्लक आहे. तर आणखीन थोड्या वेळाने टाकेन मी ह्यांना. म्हणजे कोणाला लागते त्यांना, तर त्यांना बस. आता त्यांना टाकायचं नाही, त्यांना पोटभर नाही टाकायचं, पण इथल्या जनावरांना पोटभर टाकायचं. ह्याच्यात ही देवशेणी ना, तर तिकडून सुटून येते कुठून तरी, कुठल्या तरी अँगलच्या, दोन्ही अँगलच्या मधून, किंवा ते कुठल्या तरी अँगलवरून उडी मारून कशी तरी ही बाहेर येते, म्हणून तिला इथं बांधलं आहे. आता ते अँगल मी व्यवस्थित करून घेणार आहे. एकदा लक्ष देतो कुठून बाहेर निघते ती, मग त्या अँगल व्यवस्थित करून घेणार आहे मी तिकडचे सगळे. तर ह्यांना ना नेपेरची कुट्टी टाकली. ह्यांना फक्त नेपेरची कुट्टी टाकली आणि त्यांना नेपेर आणि भुस्सा दोन्ही मिक्समध्ये टाकले. आता हे कसं तिघंजण एका ह्याच्यात खातात. तिकडं वृंदा राणी एकात खातात, पण शुभश्री कुणाला खाऊन देत नाही तिच्यासोबत. आणि बगरी तर बगरीचं कोणाचं जमतच नाही, त्याच्यामुळे बगरी एकटीच तिकडं खाते उन्हात. आणि शुभश्री बी उन्हात खाते, पण शुभश्री जवळ कोणाला येऊनच देत नाही, खाऊन देत नाही. असे बाकीचे मग हे खातात व्यवस्थित. आपल्या बैलांना आज काम आहे. मला इथं समोर नेपेर आहे ना, नेपेर लावतानाचे, कारण की लाल का नेपेर सगळा तोडून झाला ना, तर थोड्या वेळ मी अवताने बैलांना थोड्या वेळाने काम आहे. बाकी आपल्या पिलडीचं काय चाललंय बघू. तिला आता खायला टाकायच्या आधी जागेवर आणले. तिकडं गवताची कुट्टी आणि ह्याच्यात घास, त्याला रात्री टाकलेला घास आहे, त्यांनी खाल्लाच नाही पूर्ण, राहू दे त्याच्या पुढंच. काळ्या पाईपनी ना हौदात पाणी सोडले. आता हौदातलं जुनं पाणी सगळं वाहून गेलं खाली, आणि इकडं चालू आहे भुईमुग भिजवायचं. आता हौद धुणार ना मी, कारण त्याच्या साईडला शेवाळ जास्त काय आलं नाही, मध्ये दिसते शेवाळ जरा, पण ते पाणी जुनं सगळं निघून गेले ना, नवीन पाणी ना, तर त्याच्यामुळे एवढी वेळेस नाही धुणार. मग पुढच्या वेळेस आपण हौद धुऊ, मग त्यावेळेस ना शेवाळ पण जास्त होते ना, मग त्यावेळेस धुऊ आपण. आता दिवसभर मी हे दारेच बघणार आहे. आपला बोर सोलारवर चालू आहे, आणि आपला हरण्या बसला आहे तिकडं. त्याला मी लय सकाळी बांधलं होतं इथं. सकाळी गाईचं दूध काढून झालं ना, मग त्यावेळेस बांधलं होतं त्याला तिथं चारायला. आणि बटाट्याला थोडं गवत आहे ना बटाट्यातलं, तर ते बी टाकलं होतं त्याला खायला. आपला एक छोटा बोर चालू केला आहे. इकडं आपलं गांडूळ खत नाही लिंबाच्या झाडाखाली, तर इथं पाणी मारायचं चालू आहे. तिथं नवीन शेण टाकलेलं आहे. नवीन शेण आहे, थोडा काडी कचरा बी, गाईची वाया गेलेली कुट्टी, लिंबाचा पाला, रामफळीचे वाळलेले फाटे, असा सगळा काडी कचरा मिळून इथे टाकला आहे. त्याच्यावर शेण टाकलेलं आहे, तर त्याला आता भिजवून घेतो.
चिमणीचं पिल्लू बघू ना, हे छोटंवाले ना, हे पिल्लू आहे कुठे गेलं ते तिकडं उडत गेले वर. एक होतं ते बाहेरच गेलं वाटते, ते चिमणीपेक्षा थोडंसं छोटं दिसतंय, तर ते वालं पिल्लू. दुसरं बाहेर गेलं वाटतंय. हरण्याला आणले पाण्यावर, चांगलं तहान असले रे, सकाळपासून उन्हातच आहे ना. चल इकडे इकडे जागेवर चल, तुला आता इकडेच ठेवायचे. हरण्या पुढे ये, चल. हरण्याला आता सावलीत बांधतो, आता बस सोडून उन्हातच होता. चल इकडे लवकर ये. बस इथं सावलीत खा. हरण्या गवत खातोय, पण तेवढ्या गावातून त्याला काहीच होणार नाही. तर त्याला जरा बटाट्यातलं गवत काढतो. बटाट्यातलं हे असलं गवत आहे ना, हे मोठं मोठं गवत उपटितो आणि टाकतो हरण्याला. इकडं बटाटे कमी, गवत जास्त झाले ह्याच्यात. हे असं एवढं गवत काढले. त्याला आणखीन टाकतो. आता हरण्याला सगळं मिळून एवढं गवत झालंय, तेवढं गवत त्याला बस होते. त्याला आता संध्याकाळी घरी पण खायला नाही टाकायचं. हरण्याला खायला टाकलं, भुईमुगाचं दारं बघितलं आणि त्याच्यानंतर आलो इकडं मकाच्या शेतात. तर आपल्या मकाला तर चांगले कणसं लागलेत. काय हे बघा, दोन दोन कणसं लागलेत. पण ह्याच्यात दाणे भरले नसतील आणखीन, कारण की बारीक आहे. एक 15 दिवस लागतील कणसामध्ये दाणे भरायला. डबल कणीस आले, इथं खाली एक आले, वरती एक आले, कुठं कुठं डबल डबल कणसं आलेत. सगळं हे बघा, इथं पण खाली एक यायला लागले, वरती एक कणीस आले ह्या मकाला. आणि एकंदरीत बघितलं तर मका सगळी चांगली आली आपली. पण ह्याच्यासोबत प्रॉब्लेम हे आहे की मकाचा एरिया थोडाच आहे. का 10 दिवस पुरेल आपल्या जनावरांना खाण्यासाठी. गावरान जनावरांना 1 टाईम आणि बैल आणि जर सगळ्यांना 2 टाईम असं मिळून टाकलं ना, तर 10 दिवस तर पुरेल एवढी मका आपल्या जनावरांसाठी. ही पाठीमागं दिसते ना, तर एवढी मका. ही पूर्ण शेत जर मका पेरली असती ना, तर परवडला असतं. मग किमान 1 महिनाभर तरी गेली असती. म्हणजे ही एवढा एरिया 10 दिवस, एवढा एरिया 10 दिवस, तो पलीकडचा मागचा एरिया 10 दिवस, म्हणजे अशी मिळून 1 महिनाभर तर गेली असती, पुरली असती ही मका. कलरही झाले डार्क हिरवा आहे, चांगला आहे. तर निसवली बी सगळीकडं चांगली निसवली. हां, आणि मेन गोष्ट ही जी ना, हिला आतापर्यंत डुकरं लागले नाहीत. म्हणजे ज्या डुकरं लागायला पण नाहीत पाहिजे, म्हणजे डुकरं झाले ना तर लय नाश करतात. पण डुकरं तर आणखीन आले ना मकाला आपल्या, चांगली गोष्ट आहे. दर पिलुडीचं आहे ना, तिला आज धुतलं बरं का, किलेरीला धुतलं ना, पाईप इथं आलाच होता. तर पिल्लुडीच्या खाली सगळं पाणी मारून घेतले, सगळा चिखल केला इथं आणि तिला बी धुवून घेतले. त्याच्यामुळे ती बसलीच नाही धुतल्यापासून. तिला बसायचं असलं तरी खाली चिखल आहे, कशी बसणार. थोड्या वेळाने त्याची जागा बदलतो. तर बैलाला सोडून आणलं होतं पाण्यावर, त्यांना न्यायचं कामासाठी, काम करायला जायचं आम्हाला. तर बैलाला इकडं नेपेरमध्ये लावले, कारण की इकडं चालू आहे आपलं अवथाणायचं. नेपेरला अवथाणून घ्यायचं. इकडे लालका नेपेर तोडलेला आहे ना, तर त्या लालक्या नेपेरला अवथाणून घ्यायचं. त्याच्याबरोबर जो लालक्या नेपेरच्या खाली हिरवा नेपेर आहे ना तोडलेला, तर त्या तोडलेल्या नेपेरला समोर अवथाणून घ्यायचं आहे. किलरीला धुवून इकडं बांधलं होतं, तिची आता जागा बदलितो, तिला इकडं बांधतो दुसरीकडे. त्याला इकडं थोडं कडीला बांधतो, म्हणजे इथलं जे गवत आहे हे खाईन ते. इथं बांधतो, इथं खाती का बघतो काही. हां, थोडं थोडं गवत आहे ना, तर ते गवत खाईन ती. पिलुडी कशी करते हां सर्जाला. हे तिघं पण भाऊ आहेत बरं का. हे सगळ्यात मोठा भाऊ, ह्यो मधला भाऊ आणि तो छोटावाला छोटा भाऊ. हे आणि ह्या तिघांची पण आई ना
तर बघा तिकडे जी चारा खाती ना काळ्या कलरची, ही वाली ती फोनमध्ये दिसती ना, तर ही वाली ह्या तिघांची पण आई. तिने आपल्याकडे 3 बैल दिले त्या गायनी. पिल्लुडी आज लय वेळ झालं बसलीच नाही, तिच्या खाली चिकुले, तिची जागा बदलेली नाही. हे सरजे लहान आहे ते, सरजा मारायला बघतोय. हे पिल्लुडी चिमण्या नाही मारित हा, त्याला चिमण्या नाही मारत. चिमण्या पण तसं मारतो बारकाल्या वासराला ह्यांना, म्हणजे जनावरांना, पण पिल्लुडीला काय नाही करत. सध्याला कामाला आहे ना त्याच्यामुळं. हा काही दिवसांनी पिल्लुडीचा बी नंबर आहे असा कामाला. काय करते रे? ए मोताडे मोताडे मोत्या काय बघतो रे? ए मोत्या चल घरी, चल घरी चल. आता दिवस माळून गेलाय. मी आलो होतो घास नेण्यासाठी, तर माझ्या डोक्यावर आहे ना तर एवढाच घास कापलाय आज. तर एवढाच घास घेऊन चाललो आहे मी घरी. घास नेण्यासाठी आलो होतो, बाकी तर सगळे कामं झालेत. जे घरच्या जनावरांना बैलांना पाणी पाजले, फक्त गावरान जनावर आले नाहीत आणखीन चरून. थोड्या वेळाने येतील चरून. पहिली कापणी झाल्यावर घास पाठीमागून लय भारी आलाय आणि वाढ पण चांगली पाठीमागून घासाला. हे जनावर तर माझ्या आधी घरी आलेत. मी घास आणायला गेलो होतो, तोपर्यंत आले घरी. राणी राणी, तर पिल्लुडीला घास ठेवतो बरं का, ती घास खाते आता. का हरण्याला मी मगाच एवढं गवत टाकलं होतं ना, तिने अर्ध गवत तर असंच राखून दिलं इथं. खाल्लंच नाही, अर्धच खाल्लं, अर्ध त्याला सरलंच नाही. ए हरण्या चल, आता बसतो खात सुद्धा. चल चल चल, पाणी प्यायचं का? चल हरण्या. हा दुपार जास्त पाणी पिलं, आता पिणार नाही ते. चल चल. हा जना लवकरच उजेड आहे सगळीकडनं, तोवरच धार काढून घेणार आहे खिलेरची. पिल्लुडी काय दूध पिणार? जास्त पिल्लुडी दूध पिणार, कमी दूध मी काढणार. पिल्लुडीचे पाय सगळे भरलेत खालून चिखलेली, तिला धुतलेलं. तिला आता रातच्याला दुसऱ्या जाग्या बांधतो मी, दुसऱ्या जाग्या बांधतो. वरून एक पोताडं टाकतो थंडी वाजू नये म्हणून, कोरड्या जागेवर बांधून. आपल्याला आता येणाऱ्या 2-3 दिवसात बटाटे काढायचे आहेत. जे आपले घरापासले शेत आहे ना, तर सगळ्यात कडीचं, खालच्या कडीचं शेत आहे, तर तिकडल्या शेतातले बटाटे काढायचे आहेत. म्हणजे ज्या शेतात पावसाळ्यात आपला उडीत होतं ना, तर तिथले बटाटे काढायचे आहेत. बहुतेक उद्या किंवा परवा दिवशी. आज कामं लय लवकर आवडले बरं का. आता हे शेवटचं काम आहे, म्हणजे ह्याच्यानंतर एक काम राहतं, तर ते 9 वाजता पिल्लुडीला मी इथं झाडापाशी बांधतो ना, तर 9 वाजता पिल्लुडीला तिच्या जाग्यावर बांधायचं तिकडं. एवढंच काम. तर बाकी मग सगळे कामं तर झालेत. घास टाकायचा असतो गायांना, तर तो भैया टाकीन. ए पळ तिकडं, थोड्या टायमाने तुला पळ. हाताना शेतातले सगळे कामं झालेत. आज आहे ना पावसाळ्यासारखंच वातावरण झालं आहे, गार हवा सुटली. आगुट महाराष्ट्र टायमाला कसं वातावरण असतं पावसाळा सुरुवात व्हायच्या टायमाला, जून जुलैमध्ये, तर तसंच वातावरण झालं. आज गार हवा सुटली संध्याकाळी, आणि थोडंसं आबाळ बी आले बरं का. इकडच्या कॉर्नरला ना आबाळ आलेलं इकडून, जरा गार हवा सुटली.